नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बंडूची इजार या धड्याचा स्वाध्याय इथे सोडणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. प्रश्न पहिला आहे, चर्चा करून उत्तर लिहा. बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली तर ती आखूड झाली असती, तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा. उत्तर, तसाच कपडा इजारीच्या पायाला जोडावा लागला असता, किंवा 2, इजार कमरेत उसवून काही इंच लांब करता आली असती, किंवा 3, पायाकडील शिवण उसवून बारीक शिवण घालता आली असती. प्रश्न आ, इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची? उत्तर, इजारीची चड्डी झाली यात चूक सगळ्यांचीच झाली, परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली. कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले, ते तिने बंडूच्या बहिणीला, आईला व बंडूला सांगायला पाहिजे होते. प्रश्न ई, बंडूच्या इजारीचे पाय 4 बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो. इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात, त्यांची नावे सांगा. उत्तर, 1 टेबलाचे पाय, 2 पेनची जीभ, 3 कपाचा कान, 4 बटाट्याचा डोळा, 5 बाटलीचे तोंड, 6 सुईचे नाक, 7 कंगव्याचा दात आणि 8 चपलेचा अंगठा. प्रश्न क्रमांक 2, खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. त्या वाक्यांचा अर्थ लिहा. कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा आणि तोंड. चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती. अर्थ, तव्याची पाठ म्हणजे तव्याच्या मागची बाजू. कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. अर्थ, कपाचा कान म्हणजे कप हातात धरण्याची कडी. हा नारळ नासका निघणार. नारळाचा डोळा बघून धना म्हणाली, नारळाचा डोळा म्हणजे वरच्या बाजूची खोबण. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते. अर्थ, नदीचे पोट म्हणजे नदीचे पात. कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना. अर्थ, बाटलीचे तोंड म्हणजे बाटलीचे बूच. चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या गळा. अर्थ, गंजाचा गळा म्हणजे वरची तोंडाजवळची बाजू. सुईच्या नाकात दोरा ओवून धोंडू मामांनी शिलाईची मशीन सुरू केली. सुईचे नाक म्हणजे सुईचा नेढा. आंब्याच्या कोळीचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला. अर्थ, आंब्याच्या कोळीचे केस म्हणजे कोळीवरचे तंतू. आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. अर्थ, वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या फांद्या. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला म्हणून मी जमिनीवर बसलो. अर्थ, खुर्चीचा पाय म्हणजे त्याच्यावर खुर्ची उभी असते. भिंतीलाही कान असतात ही म्हण आपण वापरतो. भिंतीला कपांप्रमाणे कान नसतात, भिंतीला कान असतात हे कोणत्या अर्थाने वापरले आहे ते शिक्षक पालक यांच्याशी चर्चा करून सांगा. वरीप्रमाणे त्याच्या पैशाला पाय फुटले असेही बोलताना आपण म्हणतो. यासारखी उदाहरणे शोधा, त्याचा अर्थ माहीत करून घ्या आणि बोलण्यात त्याचा वापर करा. उत्तर 1, भिंतीलाही कान असतात. आपले बोलणे कुणी ऐकू नये म्हणून आपण खोलीत जाऊन चर्चा करतो. आपल्याला वाटते की खोलीतल्या माणसांविषयी दुसरे कोणीही ऐकणार नाही, पण तसे नसते. कोणीतरी भिंतीच्या बाहेर लपून आपल्या गोष्टी ऐकत असतो. असं भिंतीलाही कान असतात याचा अर्थ. 2, पैशाला पाय फुटले. पायाने जसे आपण वाटेल तिथे धावत जाऊ शकतो, त्याप्रमाणे पैसा वाटेल त्या कारणासाठी कुठेही खर्च झाला तर पैशाला पाय फुटले असे म्हणतात. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.